अरे राम राम रे बुट्टे हो, काय म्हणता? सकाळीच भाऊ उठलो आणि पप्पा म्हणत की डाळ घेऊन द्या डाळ मिलवर, कारण भाऊ शेतकऱ्याचं कामच खतरनाक आहे. जे पिकवते ते खाते एकदम क्वालिटीवालं. मग काय चिनू भाऊले घेतलं ना भाऊ, गाडीवर निघालो आणि सडत दाल मिलच्या इकडे. मग काय दाल मिल बी सुरू झाली होती ना भाऊ, एकदम करेक्ट टाइमवर पोहोचलो. दाल गिल पोचून दिली, मस्तपैकी वजन करून घेतलं. चिनू भाऊला म्हटलं जरा गाडी पलटावं. चिनू भाऊ म्हणत काही विषय आहे का, पलटवली भाऊ गाडी. पोचलो घरी आणि फटकन आलो ना भाई मंदिरात, कारण आपल्याला जायचं होतं भाऊ आज ट्युशनले. मग काय माताराणीचे मस्तपैकी दर्शन घेऊन घेतलं. लावला ना आपल्या दलिंदराला फोन. दलिंदर म्हणे येतोच म्हणे. मी आतलं ये बाबा फटकन. मग काय सूरज दाले घेतलं ना सोबत, फटकन निघालो तू ट्युशनच्या इकडे. मग काय ट्युशनवर पोचलो गेसलो भाऊ. इथून चालला होता बँड. आमच्या अंदरचा लहान लेकरू पाहिजे भाऊ, ट्युशन राहिली पहिले बँड पाहू द्या आम्हाला. मग काय ट्युशन वगैरे केली. घरी आलो तर आमचे चिनू भाऊ म्हणतात की आपल्याला कूलर काढा लागते. मी आपला काही विषय आहे का दादा, कारण गरमी येऊ राहिली भाऊ तुफान. आणि आपल्या कूलरमध्ये जायचं जरासं ऑइल, कारण फ्री घुमायला पाहिजे. ऑइल गिल टाकलं जसा सुरू केला हा पूर्ण गारवा ना हो. मग काय कूलरची फटकनी जराशी खवा कोण घेतली. झालताना भाऊ आपल्या दुकानात जायचा टाइम. मग काय काढली ना आपली मायलेजची राणी प्लॅटिना फटकनी. निघालो ना दुकानाकडे. दुकानात पोचल्या आपला मोठा भाई म्हणते 25 तोला 25 तोला. मी आतला भाऊ मोठं काम आहे तुझ्या. मग काय थोडंसं थांबत नाही तर इकडून आली खेबडी आहे ड्रॉइंगची वही घेऊन आली ना. पाय तुम्ही ड्रॉइंग काय काढू आली तर पोट्टे भेटू आपण उद्या तिथपर्यंत. जय माता राणी.